हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. मी रुपाली. आपल्या चॅनलवर स्वागत आहे. रुद्रांश शिवाज्ञा भाग 19. पाठीमागचे भाग वाचले नसतील तर प्लेलिस्टमध्ये सर्व भाग भेटतील. चला कथेला सुरुवात करूया. कैलासगडचा प्रलय आणि श्वासांचे महायुद्ध. हिमालयाची ती उत्तुंग शिखरे जिथे हवा इतकी विरळ आहे की श्वास घेतानाही फुफ्फुसांना वेदना व्हाव्यात. बाहेर उणे 40 अंश सेल्सिअस तापमान आणि वेगाने वाहणारे बर्फाचे वादळ. या वादळाला चिरत सिंह एम्पायरचे खासगी विमान कैलासगडच्या दिशेने झेपावत होते. विमानाच्या कॉकपिटमध्ये रुद्र शांत बसला होता, पण त्याच्या डोळ्यात झोप नव्हती, तर एक धगधगदार ज्वालामुखी होता. त्याच्या बाजूला गौरी बसली होती. तिच्या मांडीवर बाळ शांत झोपले होते, पण त्याच्या पाठीवरचे ते काळ भैरव चक्र आता मंद प्रकाशात चमकत होते. जणू काही ते बाळ या बर्फाच्या शिखरांशी संवाद साधत होते. विमान जेव्हा कैलासगडच्या रडारपासून दूर एका गुप्त जागी लँड झाले, तेव्हा बाहेर रात्रीचा गडद अंधार होता. तिथल्या एका लहान गरम केबिनमध्ये रुद्राने गौरीला नेले. उद्याचे युद्ध हे केवळ तलवारींचे नसेल, तर ते अस्तित्वाचे असेल. रुद्राला माहीत होते की कदाचित हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा एकांत असू शकतो. केबिनमधील शेकोटी पेटली होती. बाहेरच्या बर्फाळ वाऱ्याचा आवाज खिडकीवर आदळत होता. रुद्राने आपले जाड जॅकेट काढले आणि तो गौरीच्या जवळ गेला. गौरी थरथरत होती, थंडीने नाही तर भविष्याच्या भीतीने. रुद्राने तिचे दोन्ही हात आपल्या उबदार तळहातात घेतले आणि आपल्या ओठांजवळ नेले. गौरी, आज रात्री मला कोणताही विचार करायचा नाहीये. ना विषाचा, ना रुद्रिकाचा, ना संहितेचा. आज फक्त तू आणि मी. रुद्राचा आवाज अत्यंत खोल आणि मादक होता. त्याने गौरीला हळूच आपल्याकडे खेचले. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. तिने रुद्राच्या छातीवर डोके टेकवले. रुद्राच्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती. त्याने तिची हनुवटी वर केली आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो स्पर्श बर्फाच्या प्रदेशात पेटलेल्या एखाद्या अग्नीसारखा होता. सुरुवातीला तो स्पर्श हळूवार होता, जणू तो तिची संमती मागत होता. पण जेव्हा गौरीने आपल्या हातांनी त्याच्या मानेला वेढा घातला, तेव्हा त्या स्पर्शात एक अनावर वेडेपणा शिरला. त्यांनी एकमेकांच्या वस्त्रांचे अडथळे दूर केले. शेकोटीच्या त्या मंद पिवळ्या प्रकाशात गौरीचे शरीर एखाद्या सोन्याच्या मूर्तीसारखे चमकत होते. रुद्राच्या हाताचे स्पर्श तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर प्रेमाचा अभिषेक करत होते. तिने आपले डोळे मिटून घेतले आणि त्या मादक वेदनेत स्वतःला झोकून दिले. रुद्राने तिच्या मानेवर, खांद्यावर आणि तिच्या नाजूक कमरेवर आपल्या प्रेमाच्या खुणा उमटवल्या. हा केवळ प्रणय नव्हता, तर तो दोन आत्म्यांचा एक महाकरार होता, मृत्यूलाही सोबत सामोरे जाण्याचा. त्यांच्या श्वासांची उष्णता केबिनमधील थंडीला आव्हान देत होती. गौरीने रुद्राच्या पाठीवरील त्या युद्धाच्या जखमांना आपल्या ओठांनी स्पर्श केला, जणू ती त्याचे सर्व दुःख स्वतःकडे घेत होती. त्या रात्री त्यांच्यातील शृंगार एका पवित्र यज्ञासारखा होता, ज्यातून रुद्राच्या उद्याच्या युद्धासाठी लागणारी शक्ती मिळणार होती. प्रेमाच्या त्या शिखरावर पोहोचल्यावर रुद्र तिच्या कानात कुजबुजला. गौरी, तू माझी शक्ती आहेस. जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस, तोपर्यंत हा रुद्र अपराजित आहे. पहाट झाली. अमनने आपले टॅबलेट काढले. सर, कैलासगड हा हिमालयाच्या एका प्राचीन गुहेच्या आत बांधलेला आहे. तिथे जाण्यासाठी फक्त एकच रस्ता आहे, मृत्यूची दरी. तिथे रुद्रिकाचे लेझर ऑटोमॅटिक गन्स आणि ड्रोन गार्ड्स तैनात आहेत. आणि क्लोन्स? रुद्राने विचारले. सर, क्लोनची संख्या आता शेकडोमध्ये आहे, पण धक्कादायक गोष्ट ही आहे की रुद्रिकाने त्यांना कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले, जेणेकरून त्यांचं शरीर खराब होऊ नये. त्यांना जागृत करण्यासाठी तिला बाळाच्या रक्तातील त्या कॅटलिस्टची गरज आहे. रुद्राने आपली विशेष शिवाज्ञा सूट घातली. त्याच्या हातातील भवानी तलवार आता एका नवीन निळ्या प्रकाशात चमकत होती. अमन, तू इथून सिस्टीम हॅक कर. मी आणि गौरी आत जाणार आहोत. मॅडमना सोबत नेणं सुरक्षित आहे का सर? अमनने विचारले. तिच्यात जी शक्ती आहे ती आता या युद्धाची गुरुकिल्ली आहे. रुद्राने गौरीकडे पाहिले आणि म्हणाला, जी एखाद्या रणरागिणीसारखी दिसत होती. तिच्या हातात तो प्राचीन त्रिशूळ होता. ते दरीतून पुढे सरकत होते. अचानक बर्फातून काही आकृत्या बाहेर आल्या. हे सामान्य सैनिक नव्हते, तर ते रुद्राचे पहिले क्लोन्स होते. त्यांच्या अंगावर चिलकत होते. त्यांच्या हालचाली मानवी कल्पनेच्या पलीकडे होत्या. हल्ला! रुद्रा ओरडला. रुद्राने हवेत झेप घेतली आणि आपल्या तलवारीने एका क्लोनचा गळा चिरला.
पण क्लोनच्या शरीरातून रक्त नाही तर एक निळा वायू बाहेर पडला आणि तो क्लोन पुन्हा जोडला जाऊ लागला. सर, हे नॅनोटेक क्लोन्स आहेत. यांना कापून काही होणार नाही. यांना पूर्णपणे जाळावं लागेल. अमन कानात ओरडला. रुद्राने आपल्या हातातील शिवाज्ञा ऊर्जा एका मोठ्या गोळ्यात रूपांतरित केली आणि जमिनीवर मारली. एका क्षणात तिथे अग्नीचे लोट उसळले. क्लोन्सचे शरीर वितळू लागले. त्याच वेळी गौरीने आपला त्रिशूळ जमिनीवर आदळला. तिच्या अंगातून एक पांढरी लहर बाहेर पडली, ज्याने उरलेल्या क्लोन्सना गोठवून टाकले. हे दृश्य पाहून रुद्राही थक्क झाला. गौरीमधील सिद्धशक्ती आता पूर्णपणे जागृत झाली होती. ते कैलासगडच्या मुख्य कक्षात पोहोचले. तिथे चारी बाजूंनी काचेच्या भिंती होत्या आणि त्यामागे हजारो रुद्राचे चेहरे दिसत होते. मध्यभागी एका उंच आसनावर रुद्रिका बसली होती. तिच्या हातात एक रिमोट होतं. स्वागत आहे भावा आणि वहिनी. तुमची शक्ती पाहून मला खरंच आनंद झाला. रुद्रिका क्रूरपणे हसली. रुद्रिका, हे थांबव. तू कशासाठी हे सर्व करतेस? रुद्र गरजला. कशासाठी? रुद्रा, तुला वाटतं बाबांनी तुला रक्षण करता बनवलं? नाही. तू फक्त एक यशस्वी प्रयोग होतास. बाबांना एक अशी फौज हवी होती जी जगावर राज्य करेल. त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला कारण मला त्यांच्या या प्रयोगातील एक त्रुटी सापडली होती. ती त्रुटी म्हणजे प्रेम. तुझ्या रक्तात प्रेम आहे जे तुला कमकुवत बनवतं, पण या क्लोन्समध्ये फक्त द्वेष आहे. तिने रिमोटचे बटन दाबले. अचानक समोरची एक मोठी भिंत सरकली. तिथे एक विशालकाय जार होता ज्यामध्ये एक आकृती तरंगत होती. ती आकृती रुद्रासारखीच होती, पण तिचे शरीर अष्टभुजा असल्यासारखे दिसत होते आणि त्याचे डोळे पूर्णपणे रक्तासारखे लाल होते. हा आहे प्रोजेक्ट एक्स, तुझा आणि या बाळाचा अंत करण्यासाठी बनवलेला महारुद्र. तो महारुद्र जारमधून बाहेर आला. त्याची ताकद इतकी होती की त्याच्या नुसत्या ओरडण्याने गुहेच्या छताचे दगड पडू लागले. त्याने रुद्रावर हल्ला केला. रुद्राने आपली सर्व ताकद लावली, पण तो महारुद्र त्याला एका हाताने दूर फेकत होता. रुद्र रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. गौरी धावत त्याच्याकडे गेली. रुद्रजी, रुद्रिका हसत पुढे आली. आता खेळ संपला. बाळ मला दे. बाळाने अचानक डोळे उघडले. त्याच्या डोळ्यातून एक असा प्रकाश बाहेर पडला की पूर्ण गुहाच हादरली. बाळाच्या त्या पाठीवरचे ते काळ भैरव चक्र आता प्रत्यक्ष बाहेर येऊन हवेत फिरू लागले. ते चक्र जाऊन सरळ रुद्राच्या पाठीला चिकटले. रुद्राचे शरीर जमिनीपासून वर उठले. त्याच्या जखमा क्षणात भरून आल्या. त्याचे डोळे आता पांढरे आणि निळे नव्हते, तर ते पूर्णपणे सोन्याचे चमकत होते. बाळाने आपली शक्ती आपल्या बापाला दिली होती. रुद्र आता रुद्रांश नव्हता, तो साक्षात रुद्रावतारच झाला होता. त्याने त्या महारुद्राकडे पाहिले आणि नुसत्या नजरेने त्याचे हात कापले गेले. त्याने आपली तलवार हवेत फिरवली आणि एका प्रकाशाच्या झोतात त्या पूर्ण लॅबचा आणि क्लोन्सचा विनाश केला. गुहेत स्फोट होऊ लागले होते. रुद्रिका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. रुद्र तिच्या जवळ गेला. तू जिंकलास रुद्रा, पण विसरू नकोस. रुद्रिका खोकतच म्हणाली, मी फक्त या जगातील एका भागाची प्रमुख होती. खरी संहिता, खरा शत्रू हा तुझ्याच घरात आहे, ज्याला तू आई म्हणतोस. तिचं सत्य तुला अजून माहीत नाही. हे बोलून रुद्रिकाने शेवटचे श्वास घेतले. रुद्राच्या पायाखालची जमीन सरकली. आई, अंजना आई, जिने त्याला वाढवले, जिने त्याला विधी शिकवला, ती शत्रू असू शकते. तो धावत गौरी आणि बाळाकडे गेला. गुहा कोसळत होती. त्यांनी बाहेर झेप घेतली. अमनने हेलिकॉप्टर तयार ठेवले होते. ते सुरक्षितपणे बाहेर पडले, पण रुद्राच्या मनात आता एक नवीन वादळ उठले होते. त्याने आपल्या आईकडे पाहिले, जी हेलिकॉप्टरमध्ये बाळाला प्रेमाने थोपटत होती. तिच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती. रुद्राला आठवले संहितेचा तो जळालेला भाग जो त्याच्या खिशात होता. त्याने तो बाहेर काढला. त्यावरचे शेवटचे काही शब्द आता स्पष्ट दिसत होते. ज्या हाताने तुला पाळण्यात जोजवलं तेच हात तुझ्या विनाशाची दोरी असतील. आईची ममता हीच काळभैरवाचा बळी घेईल. रुद्राने गौरीचा हात घट्ट पकडला. लढा संपला नव्हता, तर तो आता सर्वात कठीण वळणावर पोहोचला होता. स्वतःच्या आईशी लढा कसा देणार? कोण आहे खरी अंजना? तिचे सिंडिकेटशी काय नाते आहे? रुद्राला आपल्या आईविरुद्ध तलवार उचलावी लागेल का? चला पुढचा भाग. मातृत्वाचा बुरखा आणि रक्ताचा अंतिम सूड. हिमालयाच्या त्या बर्फाळ शिखरांवरून कैलासगडचा धूर आकाशात विरत होता.
रुद्रिकाचा अंत झाला होता, पण तिने जाता जाता रुद्राच्या मनात जे विष पेरले होते ते कोणत्याही सिरमपेक्षा घातक होते. हेलिकॉप्टरमध्ये बसलेला रुद्र खिडकीबाहेर पाहत होता, पण त्याचे लक्ष बाहेरच्या दृश्याकडे नव्हतेच. त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार एकच चेहरा येत होता, अंजना, त्याची आई. त्याच्या बाजूला बसलेली अंजना शांतपणे बाळाला थोपटत होती. तिचे डोळे मिटलेले होते, जणू ती ध्यानस्थ असावी. तिच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता होती, पण रुद्राला आता त्या शांततेत एक भयानक वादळ लपलेलं जाणवत होतं. आईची ममता हीच कालभैरवाचा बळी घेईल. संहितेतील हे दृश्य रुद्राच्या कानात एखाद्या मंत्रासारखे घुमत होते. विमान नीलकमल बेटावर पोहोचण्यापूर्वीच एका सुरक्षित सरकारी गेट हाऊसवर थांबले. तिथे रात्रीची वेळ होती. हवेत एक प्रकारचा ओलावा होता. रुद्र आपल्या खोलीत एकटाच बसला होता. त्याच्यासमोर ती जळालेली संहिता होती. अचानक दरवाजा उघडला आणि गौरी आत आली. तिने बाळाला अंजनाकडे झोपून दिले होते. गौरीने पाहिले की रुद्राचे हात थरथरत आहेत. ती त्याच्या मागे गेली आणि तिने आपले हात त्याच्या गळ्याभोवती टाकले. रुद्रजी, तुम्ही अजूनही त्या शब्दांचा विचार करताय? रुद्रिका शेवटपर्यंत खेळत होती. तिला फक्त आपल्याला तोडायचं होतं. रुद्राने तिला समोर ओढले आणि आपल्या मांडीवर बसवले. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाला, गौरी, जर जगातील सर्वात पवित्र नातं, आईचं नातं, जर खोटं निघालं तर या जगावर विश्वास ठेवायचा कसा? मला भीती वाटते की मी कोणाशी लढतोय. गौरीने त्याच्या कपाळावर पडलेले केस बाजूला केले. तिने आपले ओठ त्याच्या कपाळावर टेकवले. तुम्ही माझ्याशी लढत नाही आहात, आपण सोबत आहोत. त्या रात्री त्यांच्यातील ओढ एका वेगळ्याच शिखरावर होती. बाहेर पाऊस सुरू होता आणि खोलीत शेकोटीचा उबदार प्रकाश. रुद्राने गौरीच्या साडीचा पदर हळूच खाली सरकवला. त्याच्या बोटांचा स्पर्श जेव्हा तिच्या पाठीवर झाला तेव्हा गौरीच्या अंगावर शहारा उमटला. तिने आपले डोळे मिटून घेतले. रुद्राने तिचे ओठ आपल्या अधरांनी टिपले. तो स्पर्श केवळ प्रेमाचा नव्हता, तर तो एक आधार होता. त्यांच्या श्वासांची गती वाढली. रुद्राने तिला उचलून बिछाण्यावर नेले. तिथल्या त्या एकांतात त्यांच्या शरीराचा प्रत्येक रोम एकमेकांशी संवाद साधत होता. रुद्राच्या भाऊपाशात गौरीला जगातील सर्व संकटांचा विसर पडला होता. त्याने तिच्या गळ्यावर, खांद्यावर आपल्या प्रेमाच्या खुणा उमटवल्या. हा शृंगार एका महान युद्धापूर्वीचा अंतिम अभिषेक होता. रुद्राने तिच्या कानात कुजबुजले, गौरी, उद्या काय होईल माहीत नाही, पण आजच्या या क्षणी मी फक्त तुझा आहे. गौरीने त्याला अधिक घट्ट मिठी मारली, जणू ती त्याला काळजाच्या आत लपवून ठेवू पाहत होती. सकाळी अमन धावत रुद्राच्या खोलीत आला. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. सर, एक मोठी गडबड झाली आहे. मी रुद्रिकाच्या त्या गुप्त फाईल्स डिकोड केल्या आहेत. त्यात एक फाईल अशी आहे जी एक्स जेनेटिक्सच्या स्थापनेपूर्वीची आहे. रुद्राने विचारले, काय आहे त्यात? अमनने स्क्रीन रुद्रासमोर केली. सर, यात लिहिलंय की विक्रम प्रताप सिंह यांनी जेव्हा प्रोजेक्ट रुद्रांश सुरू केला तेव्हा त्यांना एक बायोलॉजिकल होस्ट हवा होता. एक अशी स्त्री जिचं शरीर त्या विषाला सहन करू शकेल. पण त्यांना कोणतीही सामान्य स्त्री मिळत नव्हती. तेव्हा एका अज्ञात संस्थेने त्यांना एक स्त्री सप्लाय केली. म्हणजे काय? सर, अंजना मॅडम, त्या तुमच्या सख्या आई नाहीत. त्या एक सिंथेटिक ह्युमन आहेत ज्यांना केवळ तुमच्या रक्तातील त्या शक्तीला वाढवण्यासाठी आणि तुमचं संगोपन करण्यासाठी प्रोग्रॅम केलं होतं. त्या सिंडिकेटच्याही वर असलेल्या एका सुपर काउन्सिलच्या एजंट आहेत. रुद्राच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला आपल्या बालपणातील सर्व आठवणी आठवू लागल्या. आईने त्याला दिलेले औषध, तिने शिकवलेले ते अघोरी मंत्र, हे सर्व प्रेम नव्हतं, तर तो एका मोठ्या प्रयोगाचा भाग होता. अचानक गेस्ट हाऊसचा वीज पुरवठा खंडित झाला. बाहेरून एक विचित्र मंत्रोच्चाराचा आवाज येऊ लागला. रुद्र आणि अमन धावत हॉलमध्ये आले. तिथे जे दृश्य होतं ते पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. अंजना आई हॉलच्या मध्यभागी बसली होती. तिच्यासमोर बाळ होतं. तिने आपल्या हाताची करंगळी कापली होती आणि त्यातून निघणारं काळं रक्त ती बाळाच्या कपाळावर लावत होती. बाळाचे डोळे पुन्हा एकदा पांढरे झाले होते, पण यावेळी ते प्रकाशाने नाही तर अंधाराने भरले होते. आई, हे काय करतेस तू? रुद्र ओरडला. अंजना हळूच उठली. तिचा चेहरा आता पूर्वीसारखा शांत नव्हता. तिच्या डोळ्यात एक राक्षसी चमक होती. आई, रुद्रा, तुला अजूनही वाटतं मी तुझी आई आहे?
मी ईव आहे, ईव, या सृष्टीच्या विनाशाची जननी. विक्रमने तुला बनवलं, पण तुला शिवाज्ञा बनवण्यासाठी मी तुझ्या रक्ताला माझ्या काळपट ऊर्जेने शिजवलं आहे. तिने हवेत हात केला आणि अमन एका झटक्यात भिंतीवर जाऊन आदळला. रुद्रा, हे बाळ आता तुझं राहिलं नाहीये. हे आता कालभैरवाचं अस्त्र झालं आहे. ज्या दिवशी हे बाळ रडेल त्या दिवशी या सृष्टीचा अंत सुरू होईल. अचानक गेस्ट हाऊसच्या चारी बाजूंनी सिंडिकेटचे उरलेले सैनिक नाही तर चक्क साधूच्या वेशातले अघोरी तांत्रिक प्रकट झाले. हे सर्व अंजनाचे सेवक होते. त्यांनी रुद्राला वेढले. गौरी, बाळाला घेऊन पळ. रुद्र ओरडला. गौरीने बाळाला उचलण्याचा प्रयत्न केला, पण बाळाच्या शरीरातून एक असा शॉक बाहेर पडला की गौरी दूर फेकली गेली. बाळ हवेत तरंगू लागलं होतं. त्याच्या सभोवताली एक काळं वलय निर्माण झालं होतं. रुद्राने आपली भवानी तलवार काढली. जर तू माझी आई असतीस तर मी तुला माफ केलं असतं, पण तू माझ्या आयुष्याशी खेळणारा एक राक्षस आहेस. रुद्राने अंजनावर हल्ला केला, पण अंजनाची ताणतणाव सहन करण्याची शक्ती अफाट होती. ती सावलीसारखी हालचाल करत होती. तिने रुद्राच्या छातीवर एक असा प्रहार केला की रुद्राला रक्ताची गुळणी आली. वेड्या मुला, ज्या हाताने तुला चालणं शिकवलं त्या हाताने तू हरवू शकत नाहीस. अचानक बाळाने जोरात रडायला सुरुवात केली. ते रडणं सामान्य नव्हतं. त्या आवाजाने गेस्ट हाऊसच्या काचा फुटल्या. बाहेरचं आकाश रक्तासारखं लाल झालं. समुद्राच्या लाटा उंच उसळू लागल्या. बघ रुद्रा, अंताची सुरुवात झाली आहे. अंजना वेड्यासारखी हसू लागली. बाळाच्या रडण्याने रुद्राच्या शरीरातील विष देखील पिसाळलं. त्याच्या जखमांतून निळा प्रकाश बाहेर पडू लागला. रुद्राला जाणवलं की जर त्याने आता काही केलं नाही तर हे बाळ पूर्ण जगाला भस्म करेल. रुद्राने गौरीकडे पाहिले. गौरीच्या डोळ्यात एक वेगळीच जिद्द होती. तिने तिथे असलेल्या एका कलशातील गंगाजल उचलले आणि रुद्राकडे फेकले. रुद्रजी, संहितेचा 5वा भाग आठवा, शुद्ध रक्ताचा अभिषेक. रुद्राला आठवलं, संहितेत लिहिलं होतं की जर शिवाज्ञा पिसाळली तर तिला शांत करण्यासाठी केवळ खऱ्या प्रेमाचं रक्त हवं असतं. रुद्राने तलवार आपल्याच हातावर चालवली. त्यानं स्वतःचं रक्त त्या बाळाच्या दिशेने उडवलं. जसं रुद्राचं रक्त बाळाच्या वलयाला स्पर्शलं तसं बाळाचं रडणं थांबलं. पण अंजना चिडली. तिने रुद्राच्या मानेला धरून त्याला हवेत उचललं. तू माझा प्रयोग खराब करू शकत नाहीस. मी तुझा प्रयोग नाहीये, मी महादेवाचा अंश आहे. रुद्राने आपल्या दोन्ही हातांनी अंजनाचे हात पकडले. त्याच्या शरीरातील उष्णता 180 डिग्री सेल्सिअसच्या वर गेली होती. अंजनाचे शरीर जे सिंथेटिक होतं ते वितळू लागलं. अशक्य, तुला इतकी शक्ती कुठून मिळाली? अंजना ओरडली. प्रेमातून, जे तुला कधीच कळणार नाही. रुद्राने आपली तलवार अंजनाच्या छातीतून आरपार नेली. अंजनाच्या शरीरातून एक निळा प्रकाश बाहेर पडला आणि एका मोठ्या स्फोटासह तिचे अस्तित्व संपले. हॉलमध्ये शांतता पसरली. बाळ आता जमिनीवर शांत पडले होते. त्याचे डोळे पुन्हा एकदा सामान्य झाले होते. रुद्र गुडघ्यावर कोसळला. गौरी धावत त्याच्याकडे गेली. त्यांनी बाळाला उचलले. अमन कसाबसा उठून तिथे आला. सगळं संपलं सर. नाही अमन, हे तर फक्त एक मशीन होतं जिला एक्सने पाठवलं होतं. खरा एक्स अजूनही जिवंत आहे आणि तो या जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात बसून आहे. आपली वाटच पाहत आहे. ते नीलकमल बेटावर परतले, पण जेव्हा ते राजवाड्याच्या मुख्य हॉलमध्ये पोहोचले तेव्हा तिथे एक पाकीट ठेवलेलं होतं. त्यावर रुद्राचे नाव होते. रुद्राने ते पाकीट उघडले. त्यात एक फोटो होता. तो फोटो रुद्राच्या लहानपणीचा होता, ज्यात तो, त्याचे वडील विक्रम आणि आई अंजना होते. पण त्या फोटोच्या मागे काहीतरी लिहिले होते. रुद्राने ते वाचले आणि त्याचे हात थरथरू लागले. तुला वाटलं तू अंजनाला मारलंस? ती तर फक्त 10व्या क्रमांकाची आई होती. अजून 9 आया जिवंत आहेत ज्यांनी तुला वेगवेगळ्या टप्प्यावर वाढवलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, गौरीचं खरं नाव तुला माहीत आहे का? एक्स. रुद्राने आश्चर्याने गौरीकडे पाहिले. गौरी शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक अस्मित हास्य होतं जे रुद्राने कधीच पाहिलं नव्हतं. गौरीने बाळाला रुद्राच्या हातातून घेतला आणि म्हणाली, रुद्रजी, चहा घेणार का? तिचा आवाज, तिचा तो थंडपणा. रुद्रला जाणवलं की तो ज्या स्त्रीवर प्रेम करत होता तीच कदाचित सिंडिकेटची सर्वात मोठी मास्टर माइंड एक्स आहे. काय गौरी, खरोखर शत्रू आहे की केवळ हे एक्सचे एक नवीन मानसिक युद्ध आहे? तर चला पुढचा भाग पाहूया. एक्सचा उलगडा आणि रक्ताचे महातांडव.
नीलकमल बेटाच्या त्या भव्य हॉलमध्ये पसरलेली ती भयावह शांतता. बाहेर समुद्राच्या लाटांची गर्जना करणे सुरू होते, पण आत मात्र रुद्राच्या काळजाची धडधड त्याला स्पष्ट ऐकू येत होती. त्याच्या हातातील तो फोटो आणि त्यामागे लिहिलेले ते शब्द. गौरीचे खरे नाव तुला माहीत आहे का? एक्स. रुद्राने हळूच मान वर करून गौरीकडे पाहिले. गौरी जी काही क्षणांपूर्वी त्याच्या आयुष्याची ढाल होती, ती आता एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखी भासत होती. तिच्या चेहऱ्यावरचे ते स्मितहास्य, त्यात प्रेम होते की एखादी क्रूर योजना. गौरी. रुद्राचा आवाज एखाद्या तुटलेल्या तारेसारखा कंपित झाला. काय आहे हे सर्व? तू तू एक्स आहेस? गौरीने बाळाला शांतपणे पाळण्यात ठेवले. तिने रुद्राच्या डोळ्यात पाहिले. तिच्या नजरेत आता ती साधी लाजरी मुलगी नव्हती. तिचे डोळे खोल आणि गूढ होते. रुद्रजी, या जगात सत्य असं काहीच नसतं. जे आपल्याला दिसतं ते फक्त एक परसेप्शन असतं. तुम्ही मला जे मानलं ती मी होते, पण आज जेव्हा बुरखा फाटला आहे तेव्हा तुम्हाला त्या वास्तवाचा सामना करावाच लागेल. रुद्राने झेप घेऊन गौरीचे दोन्ही खांदे पकडले. त्याच्या बोटांची पकड इतकी घट्ट होती की गौरीच्या अंगावर निळे वळ उमटले होते, पण तिला वेदना होत नव्हत्या. मला उत्तर हवंय. तू कोण आहेस? जर तू एक्स आहेस तर मग आपल्यातील ते क्षण, ते प्रेम, ते सर्व नाटक होतं. गौरीने आपला हात रुद्राच्या छातीवर ठेवला, जिथे त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. तिने आपला चेहरा त्याच्या चेहऱ्याजवळ नेला. तिचा सुगंध रुद्राच्या मेंदूला सुन्न करत होता. नाटक? रुद्रजी, जेव्हा दोन शरीरं एकमेकांत विरघळतात तेव्हा शरीर खोटं बोलू शकतं, पण आत्मा नाही. त्या रात्री जेव्हा आपण हिमालयाच्या त्या केबिनमध्ये होतो तेव्हा मी फक्त एक्स नव्हते, मी फक्त तुमची गौरी होते. तिने रुद्राच्या ओठांना स्पर्श केला. हा स्पर्श मागील सर्व स्पर्शांपेक्षा वेगळा होता. यात एक प्रकारची डार्क ओढ होती. रुद्राला तिला दूर लोटायचं होतं, पण त्याचं शरीर तिचं गुलाम झालं होतं. तिने त्याला भिंतीला टेकवलं. बाहेर विजांचा कडकडाट सुरू झाला. रुद्राने रागाच्या भरात तिचे ओठ आपल्या अधरांनी टिपले. हे चुंबन प्रेमाचं नव्हतं, तर ते एका युद्धाचं होतं. एकमेकांचे श्वास एकमेकांत अडकले होते. रुद्राच्या मनात संशय होता, पण त्याच्या नसांमध्ये धावणारं रक्त मात्र गौरीसाठी वेडं झालं होतं. तिने त्याच्या कानात कुजबुजलं, जर मी मृत्यू असेन तर या मृत्यूला कवटाळण्याची ताकद आहे का तुझ्यात? तिच्या त्या शब्दांनी रुद्राला शुद्धीवर आणलं. त्याने तिला झटकलं. प्रेम आणि गद्दारी एकाच वेळी घडू शकत नाही गौरी. जर तू एक्स आहेस तर आज या बेटावर रक्ताचा सडा पडेल. तेवढ्यात हॉलमधील सर्व स्क्रीन सुरू झाल्या. एकामागून एक 9 चेहरे असे समोर आले. धक्कादायक गोष्ट म्हणजे ते सर्व चेहरे अंजनाचेच होते, पण प्रत्येकीचे वय आणि हावभाव वेगवेगळे होते. रुद्रांश. त्या 9 आयांनी एकाच आवाजात हाक मारली. तो आवाज हॉलमध्ये घुमू लागला. अंजना ही व्यक्ती नाही, ती एक सिरीज आहे. तुला वाढवण्यासाठी, तुला घडवण्यासाठी आणि तुला परफेक्ट बनवण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा तुला दिला आहे. अमन तिथे आला. त्याचे हात टॅब्लेटवर वेगाने फिरत होते. सर, मला कळलं. या 9 आया वेगवेगळ्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत. एकीने तुम्हाला युद्ध शिकवलं, एकीने विज्ञान, एकीने अघोरी विद्या आणि 10वी अंजना, जिला तुम्ही मारलं, ती फक्त तुमचा इमोशनल स्टॅबिलायझर होती. पण एक्स कोण आहे? रुद्रा ओरडला. स्क्रीनवर एक विशाल आकृती प्रकट झाली. ती आकृती धूसर होती. मी एक्स आहे. मी कोणी माणूस नाही. मी एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे. सिंडिकेट, तुझे वडील विक्रम, तुझी बहीण रुद्रिका, हे सर्व माझे मोहरे होते. आणि आता तुझी पत्नी गौरी, ती माझी अंतिम आवृत्ती, म्हणजेच फायनल व्हर्जन आहे. अचानक बेटाच्या सभोवताली असलेल्या समुद्रातून काही अजस्त्र यांत्रिक हात, मेकॅनिकल टेंटॅकल्स बाहेर आले. त्यांनी राजवाड्याला वेढायला सुरुवात केली. हे तंत्रज्ञान मानवी कल्पनेच्या पलीकडे गेलं होतं. बेटावरील सर्व वीज पुरवठा आता एक्सच्या ताब्यात होता. रुद्र, आता तुला निवड करायची आहे, गौरी म्हणाली. तिची मुद्रा आता एखाद्या राणीसारखी झाली होती. एकतर तू आमच्या सुपर काउन्सिलचा प्रमुख बन आणि या जगावर राज्य कर, किंवा या बाळाचा बळी देऊन तुझे अस्तित्व पुसून टाक. बाळाचा बळी? कधीच नाही.
रुद्राने आपली भवानी तलवार बाहेर काढली, पण तलवार हातात घेताच त्याला एक भयंकर शॉक बसला. त्याची तलवार आता निळी नाही तर लाल रंगात चमकत होती. तुझ्या तलवारीतील शिवाज्ञा कोड आम्ही बदलला आहे रुद्रा, गौरी थंडपणे म्हणाली. आता तुझी ताकदच तुझा शत्रू आहे. अमनने आरडाओरडा केला. सर, गौरी मॅडम एक्स नाहीत तर त्या एक्सला कंट्रोल करणारी की आहेत. रुद्रिकाच्या फाईल्समध्ये लिहिलं होतं की गौरीचे पूर्वज हे एका अशा कुळाचे रक्षक होते ज्यांच्याकडे सृष्टीला पुन्हा निर्माण करण्याची ताकद होती. एक्सला गौरीच्या शरीरातील त्या पेशी हव्या आहेत जेणेकरून तो अमर होऊ शकेल. रुद्राला कळाले की गौरी त्याला वाचवण्यासाठी हे नाटक करत असावी का? किती खरोखर बदलली आहे. बाळाने पाळण्यातून रडायला सुरुवात केली, पण हे रडणे पहिल्यासारखे भयावह नव्हते. हे रडणे एखाद्या संगीतासारखे होते. बाळाच्या शरीरातून एक सोनेरी प्रकाश बाहेर पडला आणि त्याने राजवाड्याला वेढलेल्या त्या यांत्रिक हातांना एका क्षणात राख केले. बाळ आपल्याला वाचवतंय. गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिची ती एक्सची भूमिका क्षणात गळून पडली. ती धावत रुद्राकडे आली. रुद्रजी, मला माफ करा. मला हे नाटक करावं लागलं कारण एक्सने माझ्या मेंदूत एक ट्रॅकर बसवला होता. जोपर्यंत मी तुम्हाला शत्रू वाटत नव्हते तोपर्यंत तो ट्रॅकर सक्रिय होता, पण बाळाच्या या प्रकाशाने तो ट्रॅकर जळून गेला आहे. आता खऱ्या युद्धाला सुरुवात झाली होती. एक्सने आपल्या 9 आयांच्या क्लोन्सना बेटावर उतरवले. 9 अंजना आणि समोर एक रुद्र. रुद्राने आपल्या हातातील तलवार फेकली. मला तलवारीची गरज नाही. माझ्या नसांमध्ये जे विष आहे तेच आता अमृत होईल. रुद्राने तांडव नृत्य सुरू केल्यासारखी हालचाल केली. त्याच्या शरीरातील शिवाज्ञा ऊर्जा आता एका विशाल शिवाच्या आकृतीत रूपांतरित झाली. त्याने एका प्रहाराने 3 आयांना धुळीस मिळवले. गौरीने आपला त्रिशूळ उचलला आणि उरलेल्या आयांशी लढायला सुरुवात केली. हे युद्ध केवळ रक्ताचे नव्हते तर ते विज्ञानाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विरुद्ध मानवी आत्मशक्तीचे होते. एक्सने बेटावर नॅनोबॉम्बचा वर्षाव केला, पण अमनने आपल्या लॅपटॉपवरून एक विषाणू एक्सचा सिस्टीममध्ये सोडून दिला. तुमचा वेळ संपला आहे मिस्टर एक्स. रुद्रा थेट एक्सच्या मुख्य सर्व्हरच्या दिशेने धावला, जो समुद्राच्या तळाशी एका गुप्त चेंबरमध्ये होता. तिथे पोहोचल्यावर त्याला दिसलं की हे तिसरं कोणी नसून रुद्राच्या वडिलांचा विक्रम प्रताप सिंह यांचा एक डिजिटल अवतार आहे. बाबा, तुम्ही अजूनही? हो रुद्रा, शरीर नश्वर आहे पण विचार अमर असतात. मी या जगाला एक युटोपिया बनवू इच्छितो जिथे कोणालाही वेदना होणार नाहीत. फक्त माझे गुलाम व्हा. रुद्राने आपल्या हृदयावर हात ठेवला. ज्या जगात प्रेम नाही तिथे वेदना नसूनही तो नरकच असतो. निरोप घ्या बाबा. रुद्राने आपल्या शरीरातील संपूर्ण ऊर्जा एका बिंदूवर केंद्रित केली आणि त्या सर्व्हरमध्ये स्वतःला झोकून दिले. एक प्रचंड प्रकाश निर्माण झाला. नीलकमल बेट हादरले. समुद्राच्या लाटा 100 फूट उंच उडाल्या आणि मग सर्व काही शांत झाले. सकाळचा सूर्य उगवला. नीलकमल बेटावर आता फक्त ढिगारा उरला होता, पण त्या ढिगाऱ्यातून 2 आकृत्या बाहेर आल्या, रुद्र आणि गौरी. रुद्राच्या शरीरातील ते विष आता पूर्णपणे निघून गेले होते. तो आता एक सामान्य माणूस होता, पण त्याच्या डोळ्यात ती चमक होती. गौरीने बाळाला त्याच्या हातात दिले. बाळाने रुद्राच्या बोटाला पकडले आणि हसले. सगळं संपलं रुद्रजी? गौरीने विचारलं. रुद्राने समुद्राकडे पाहिले. सध्या तरी, पण एक्सचे काही अंश अजूनही जगात विखुरलेले असू शकतात. पण आता आपल्याला भीती नाही, कारण आपल्याकडे ही शिवाज्ञा आहे. त्यांनी एकमेकांचा हात धरला आणि किनाऱ्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. रुद्रांशचे महायुद्ध संपले होते, पण एका नवीन आयुष्याची, एका नवीन प्रेमाची आणि नवीन कर्तव्याची ही फक्त सुरुवात होती. हादरवणारा सस्पेन्स. पोस्ट क्रेडिट सीन. खूप दूर एका शहरात एका लहान मुलीने आपल्या हातातील टॅब्लेटवर एक चिन्ह काढले. ते चिन्ह शिवाज्ञाचे होते. तिने आपल्या आईकडे पाहून म्हटले, आई बाबा परत येत आहेत ना? त्या मुलीच्या डोळ्यांचा रंग अचानक पांढरा झाला. क्रमशः. कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हाय पॉईंट द्या. लाईक शेअर कमेंट करा. बाय आणि चॅनल सबस्क्राईब करा.